हे बघा ना, फक्त असं बघता नाही करायला जाणार त्यांना. 8 दिवसात दिलं तर ठीक, नाही तर ॲडमिशन कॅन्सल करणारी. हां किती पर्सेंट आहे ना. तुला कसं वाटतं? बघा, सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांनी एक निस्वार्थपणाने मराठी समाजाच्या गोरगरीब जनतेसाठी, युवकांसाठी, राजकीय तर मी कधीच म्हणत नाही, ते पण नाही म्हटले, परंतु जे गरीब लोक आहे यांच्या शैक्षणिकसाठी कुणबीच्या माध्यमातून आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये 7-8 हजार कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत काढले. आता ज्या शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्यांना व्हॅलिडिटीची गरज पडते, समजा आता खरंचचे 4 विद्यार्थ्याचे पालक इथं आहे, त्यांनी 4ही लोकांनी 8 महिन्यापासून समाज कल्याण विभागाला त्या फायली दाखल केलेल्या आहे. सातत्याने 4 हिअरिंग झालेले आहेत. पूर्ण पूर्तता त्यांनी डॉक्युमेंटची केलेली आहे. बघा, समजा 4 शिड्या असतात, आपल्या खापर पंजोबाच्या नावानं कुणबी नोंद आहे, सर्व खालचे 4 स्टेप कुणबीचे झाले. परंतु आता जर तुम्ही मागं गेले तर हे प्रशासन असं आहे का, त्या खापर पंजोबाचे जे वडील आहे ते मराठी असल्यामुळे आम्ही व्हॅलिडिटी देऊ शकत नाही. म्हणजे इंग्रजाच्या पेक्षा 72 झालं तर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि जर कदाचित ताबडतोब, मी म्हणतो या सरकार कधी कधी पॉझिटिव्ह असतं, पण हे जे कर्मचारी वर्ग आहे हे गेंड्याचे कातड्याचे, आणि यांनी जर हे तात्काळ जर नाही दिलं तर येणाऱ्या 29 तारखेला मराठा समाज ज्या ताकदीने मुंबईला त्यांनी आंदोलन केलं होतं त्याच ताकदीने आंतरवली सराडीला पुन्हा जाईल. ही वेळ या सरकारनं म्हणा किंवा कर्मचारी वर्गाने येऊन देऊ नये, हीच आमची या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती राहील. आणि माझे जे इथं विद्यार्थ्याचे पालक आहे त्यांना एकच विनंती की आपण आत्महत्यासारखं पाऊल उचलू नये. वेळ आली तर आपण एखाद्याचं खून जेलमध्ये जावं, मी हा विचारायचा आहे, पण आपल्या लेकरा बाळाला उघडं पाडू नये. माझं नाव मी गणेश प्रभाकर पाटील कदम, मराठा समन्वयक, वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुमचं झालेलं मी 26/12/2025 रोजी व्हॅलिडिटीसाठी समाज कल्याणला मी डॉक्युमेंट दाखल केले. प्रत्येक वेरिंगला त्यांना जे जे डॉक्युमेंट पाहिजे ते डॉक्युमेंट मी दिलेले. माझ्या आजोबाची कुणबी नोंद आहे, त्या नोंदीच्या आधारे आम्ही सगळे डॉक्युमेंट दिलेले त्यांना. माझी गृह चौकशी झालेली, अधिकारी माझ्या घरी येऊन हेच वारसदार आहे का या नोंदीवाल्यांचे, हे सगळं त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे. त्यानंतर मुलीचं मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला. कुणबीच्या याच्यावर कॅप राऊंडमध्ये मी फॉर्म भरून मुलीचं ॲडमिशन घेतलं, तिची फीस भरली, आणि आता तिला ॲडमिशनला व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट लागतं, नाही तर कॅन्सल होणारे. तर मी ऑफिसला गेलो समाज कल्याणला, ती आज मला म्हणते का नाही तुमचा पंजोबा मराठा आहे, तुमचा आजोबा कुणबी आहे, कुणबी मराठा एकच आहे, आणि माझा आजा कुणबी आहे, आम्ही कुणबी, सारे मराठे कुणबीचे. त्याच्यामुळं मला हे व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मिळण्यात यावं, नाही तर माझ्या मुलीचं शैक्षणिक नुकसान होईल, आणि 2-2.5 लाख रुपये इंजिनिअरिंग कॉलेजला माझी भरायची माझी ऐपत नाही आहे. त्याच्यामुळं मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. मी उदय काशीनाथ सोनवणे, राहणार खरस, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.